सचिन घायवळ शस्त्र परवान्यावरून योगेश कदमांवर आरोप करण्यात आले होते। मात्र एकनाथ शिंदेंनी योगेश कदमांची पाठराखण केली आहे। चुकीचं काही केलं नाही तर घाबरायचं कारण नाही असं म्हणत शिंदेंनी कदमांना धीर दिलाय। तर फडणवीसांनी देखील योगेश कदमांची बाजू घेत विरोधकांवर पलटवार केलाय। पोलीस आयुक्तांनी त्या ठिकाणी वस्तुस्थिती लक्षात आणून दिली आणि त्यामुळे हा परवाना दिलेला नाही। दाखल असलेले गुन्हा लक्षात ठेवून त्यांना कोणत्याही प्रकारची परवानगी लायसेन्स देण्यात आलेली नाही। जर तिथं चूक असेल, जर कोणी कायदा हातात घेण्याचा प्रयत्न करत असेल, नियमाला पायमल्ली लावण्याचा प्रयत्न करत असेल तर त्याच्यावर ॲक्शन घ्या। कॅबिनेट चालवत नसून गुंडांची टोळी चालवत आहेत। घायवळ शस्त्र परवान्यावरून महाराष्ट्रात राजकीय युद्ध सुरू झालं असून विरोधक सत्ताधाऱ्यांमध्ये आरोप प्रत्यारोपाचा सामना रंगलाय। विरोधकांनी या प्रकरणावरून मंत्री योगेश कदमांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केलाय, तर दुसरीकडे एकनाथ शिंदेंनी योगेश कदमांची पाठराखण केली। सचिन घायवळला योगेश कदमांच्या शिफारसीनं शस्त्र परवाना मिळाल्याचा आरोप विरोधकांनी केलाय। एकनाथ शिंदेंची भेट घेत योगेश कदमांनी आपली भूमिका मांडली आहे। शस्त्र परवान्याप्रकरणी नियमानुसार कारवाई करण्याचे आदेश पोलीस आयुक्तांना दिले होते, अशी माहिती योगेश कदमांनी शिंदेंना दिली। चुकीचं काही केलं नसेल तर घाबरायचं कारण नाही असं म्हणत शिंदेंनी योगेश कदमांची पाठराखण केली। विरोधकांच्या टीकेला न घाबरता आपली कामं सुरू ठेवा अशा सूचना शिंदेंनी योगेश कदमांना दिल्यात। योगेश कदमांवर करण्यात आलेल्या आरोपांवर अजित पवार आणि देवेंद्र फडणवीसांनी देखील भाष्य केलंय। कदमांनी सुनावणी घेतली, मात्र सीपींनी शस्त्र परवाना दिला नसल्याचं मुख्यमंत्री फडणवीसांनी म्हटलंय। तसंच अजित पवार यांनी देखील योगेश कदम यांची बाजू घेतली। एक सुनावणी त्या संदर्भात गृहराज्यमंत्र्यांनी घेतली होती, पण हा परवाना दिलाच गेला नाही। पोलीस आयुक्तांनी त्या ठिकाणी वस्तुस्थिती लक्षात आणून दिली आणि त्यामुळे हा परवाना दिलेला नाही। परवाना दिला असता तर कदाचित मला असं वाटतं की अशा प्रकारचा आरोप हा योग्य होता, परंतु परवाना दिला गेलेला नाही। शस्त्र परवाना तर दिला नाही असं स्वतः सीपींचं म्हणणं आहे। योगेश कदमांनी दिला असं बोललं जातं। अहो दिला, एक मिनिट, तसं नाही। त्यांनी शिफारस केली परंतु सीपींनी दिला नाही असं सीपीचं म्हणणं आहे। असं काय करताय? मला स्वतः सीपी म्हणाले त्यांनी लक्षात आणून द्यायचं असतं की तुम्ही हे सांगताय परंतु वस्तुस्थिती ही आहे, आणि त्यांनी सांगून देखील आम्ही म्हणलं नाही वस्तुस्थिती ती आहे तरी देखील आपल्याला करायचं, तर तो 100% दोषी आहे। पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी देखील सचिन घायवळ याच्या शस्त्र परवान्यावर स्पष्टीकरण दिलंय। परवाना मिळवण्याचा प्रयत्न केला, एका राज्यमंत्री शिफारस घेऊन आपण काय ऍक्शन घेतली त्याची? नाही, शिफारस घेऊन हे म्हणणे चुकीचे आहे। ते त्यांच्याकडून आदेश हेच होता की विहित कार्यपद्धती अवलंबन पुढील कायदेशीर कारवाई करावी, अशा प्रकारचे हे पत्र होता। त्या अनुषंगाने त्यांच्यावर दाखल असलेले गुन्हा लक्षात ठेवून त्यांना कोणत्याही प्रकारची परवानगी लायसेन्स देण्यात आलेली नाही। उपमुख्यमंत्री अजित पवारांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत पुणे सीपींना कडक कारवाईचे आदेश दिले। कोणत्याही पक्षाचा नेता कार्यकर्ता असू द्या, कायदा सुव्यवस्था हातात घेतल्यास सोडू नका अशा सूचना पवारांनी दिल्या। तर सरकार गुंडांची टोळी चालवत असल्याचा हल्लाबोल संजय राऊतांनी केलाय। ह्यामध्ये मी स्वतः सीपींना सांगितलेलं आहे की कोण कुठल्या गटाचं, तटाचं, पक्षाचं, कुणाचा जवळचा कार्यकर्ता, लांबचा कार्यकर्ता, कुणाबरोबर फोटो आहेत नाहीत हे असलं काही बघू नका। जर तिथं चूक असेल, जर कोणी कायदा हातात घेण्याचा प्रयत्न करत असेल, नियमाला पायमल्ली लावण्याचा प्रयत्न करत असेल तर त्याच्यावर ॲक्शन घ्या। कॅबिनेट चालवत नसून गुंडांची टोळी चालवत आहेत। स्वतः रामदास कदम यांनी सांगितलं की विधान परिषदेचे सभापती, त्यांच्याकडे बोट आहे त्यांचं, राम शिंदे यांच्या सूचनेवरून त्यांनी त्या घायवळ नावाच्या एका संशयास्पद व्यक्तीला शस्त्र परवाना दिला। सचिन घायवळच्या शस्त्र परवान्यावरून राज्यात चांगलंच राजकारण रंगलंय। या प्रकरणावरून योगेश कदमांना विरोधकांनी लक्ष्य केलं, मात्र मुख्यमंत्री फडणवीसांचं एकनाथ शिंदेंनी देखील योगेश कदम यांची पाठराखण केली। त्यामुळे योगेश कदमांना नक्कीच दिलासा मिळाला असणार आहे। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास।